वा, सनसेट मध्ये काका काच पुसतायत. घरातली कुठली काच पुसली होती? दिस इज सच अ ब्युटिफुल सनसेट. आणि हे आहे केतकावळ्याचं प्रति बालाजी मंदिर. शिवलिंग बघ, शिवलिंग किती छान आहे. सुंदर डिटेलिंग आहे मार्बलचं सगळंच. आतमध्ये जे स्टॅच्यूज वगैरे होते ते पण इतके मोठे होते. काय झालं मला सांगा, काय विषय सांगा मला. नाही मी आलोय मी सांगते. मम्मी तिकडनं इथून जाते तर तो पण इथनच जाईल ना. मग अरे आम्ही तिकडनं घुसतो पटकन. हा, तो एकदाच आलाय, पण मी आलोय. पण आल्यावरती त्याला परफेक्ट माहितीये, तो लेटेस्ट मध्ये आलाय. आपण जुन्यापैकी आलो होतो. तुझ्यामुळे मी येऊ शकत नाही. तू मला घेऊन गेला इथनं लांब. आता आलो ना जवळ घेऊन. हे काय लग्नाची पत्रिका ठेवायला शेवटचा आलो होता मामा. किती वेळ आलो. मग किती वेळा आली तरी बोलते. आणि आता आम्ही आलो आहोत नारायणपूरच्या दत्त मंदिरात. खूप कमी गर्दी लागली आम्हाला आणि इतकी सुंदर दत्ताची मूर्ती आहे ना. हे बघा, एकदमच सुंदर आहे. बघ ना, खरंच किती छान डेकोरेशन केलंय खऱ्या फुलांचं. आणि लग्नाच्या आधी पण आम्ही दर गुरुवारी यायचो. इनफॅक्ट शंभू पोटात असताना, म्हणजे मी प्रेग्नंट असताना पण आम्ही दर गुरुवारी येत होतो. शंभू झाल्यानंतर पण त्याला घेऊन आलो होतो आम्ही दत्ताला एवढा लांब. आणि मला असं व्हायचं की एवढं लांब आहे तरी पण नाही, मला जायचं आहे. मला आतून ते यायचं की मला जायचं आहे. आणि आम्ही दर गुरुवारी यायचो. तर झालं आता दत्ताचं दर्शन. बरीचशी लोक असं करतात की दत्ताला येतात, दत्ताच्या पाया पडतात आणि तसंच निघून जातात. तर इकडेच राईट हँड साईडला दर्शन घेतल्यानंतर एक शंकराचं मंदिर आहे. तर चला आता तुम्हाला ते दाखवतो आम्ही. इकडे हे शंकराचं मंदिर आहे. आता थोडं काम चालू आहे इथे, पण बरीचशी लोक मिस करतात हे, कारण हे एवढं लक्षात येत नाही. असं राईट साईडला असं आतमध्ये जाऊ नये हे. पण तुम्ही दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा प्रदक्षिणा मारून येता त्यानंतर राईट हँड साईडलाच आहे. तर यू कम स्ट्रेट अँड यू गो इन. पूर्ण असं हे दगडी याच्यामध्ये आहे. बघ किती सुंदर आहे. जसं मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं आहे की इथे महादेवाचं मंदिर पण आहे. आणि जसं मी प्रेग्नन्सी टाईममध्ये रेग्युलर यायला लागले, तर त्यावेळेस मला पण हे कळालं की इथे महादेवाचं मंदिर आहे. तर तुम्ही पण नक्की नेक्स्ट टाईम आले किंवा कधीही विजिट केलं तर इथे या. कसं वाटलं मंदिर? बोला. फोटो घेतला, मला वाटलं तुमची व्हिडिओ काढायची. बालाजी केतकावा. मग बालाजीला जाताना अस्मिता लागेल का? पण नाही, येताना कुठून जाणार आहे आपण? आणि मग शिवापूरला जाताना कसं अस्मिता लागेल? असं पण आता पण अस्मिता लागणारच नाही, कारण बालाजी इकडे पुढे 5 मिनिटावरती. खाली बघ किती भारी दिसतंय. बापरे, सनसेटच बघायला मिळाला. सनसेट 10 मिनिटात संपला असता. थांबू का पुढे पॉईंट बघून एखादा चांगला? जाता जाता आम्हाला असं दिसलं की इकडे सनसेट होणार आहे, म्हणून आम्ही इथे वेट करतोय सनसेटचा. जो सनसेट आम्हाला अलिबागला पण बघायला नाही मिळाला, तो सनसेट आता बघणार आहे सगळी गँग आमच्या पुण्यात. आणि ही गँग पण सगळे वाट बघताय सनसेटची आतुरतेने. माऊ फोटोशूट. आणि आज खूप दिवसानंतर इतका सुंदर सनसेट बघायला मिळाला. तर टाईमलॅप्स काढणं आम्ही कसं काय मिस करू शकतो. त्यामुळे हा इतका सुंदर टाईमलॅप्स आम्ही काढला. वा, सनसेट मध्ये काका काच पुसतायत. घरातली कुठली काच पुसली होती काका?
कोणाकडे? माझ्या गाडीचे काच धुवायचे. आहा काय दिसतोयस माहिती का तू? बसले होते आहा चकाचक एक नंबर स्पॉटलेस. वाह सनसेट एक नंबर. मस्त व्ह्यू. तर आता मस्त नारायणपूरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत बालाजी मंदिराला, जे आहे केतकावळ्यामध्ये. नारायणपूरपासून अगदी जवळ आहे, पण इतकं सुंदर दृश्य दिसतंय, इतकं सुंदर घाट आहे. पूर्ण सनसेट बघत 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 तिथे पोचायचं आहे. आणि हो, बालाजी मंदिरमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी नॉट अलाउड आहे, म्हणजे फोनच इनफॅक्ट अलाउड नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही फोन हा गाडीतच ठेवला आहे आणि मग आम्ही दर्शनाला गेलो. त्याच्यामुळे तिथनं पुढे काही रेकॉर्ड नाही करता आलं. पण आय टेल यू, इतकं सुंदर मंदिर आहे. साऊथचे सगळे टेम्पल्स ज्या पद्धतीने मस्तपैकी कार्विंग केलेले असतात, ते पेंट असतं, त्या टाईपमध्येच हे आहे. म्हणजे अक्षरशः बालाजीच्या मंदिराची प्रतिकृती आहे इथे. इतकं छान आहे, इतकं सुंदर मंदिर आहे. तर सगळ्यांनी नक्की गेलंच पाहिजे. बालाजी टेम्पलला, माझ्या मागे बालाजी टेम्पल आहे. पार्किंग केली गाडी आणि आता मी चाललो. चला तुम्हाला पण दाखवते किती सुंदर आहे बघ टेम्पल. गोविंदा. अक्षर तिरुपतीला आल्यासारखं वाटतं. तर गाईज आमचं इतकं सुंदर दर्शन झालं आत्ता. गर्दी होती पण आम्हाला खूप छान दर्शन मिळालं. म्हणजे एक शिस्त होती, प्रत्येकाला एक एक मिनटं मिळत होता तिथे थांबून पाया पडण्यासाठी. सगळं इतकं छान होतं. आणि हे मंदिराचं आर्किटेक्चरचं तुम्ही बघूच शकता किती छान आहे. त्यानंतर आम्हाला प्रसाद पण मिळाला आणि तो प्रसाद पण इतका सुंदर होता. मसाले भात होता प्रसादाला, पण जी चव होती ना त्याला, म्हणजे अक्षरशः आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे अजून आहे का, आणि आम्ही अजून एक घेऊन खाल्ला. इतका छान होता. तर आता आम्ही फायनली इकडे जाणार आहोत. हे त्रिमंदिर आहे. तर आम्हाला जगदंबला जाताना ऑन द वे लागलं. हे खूप दिवस झाले यायचं होतं इथे. आज आता टाईम पण आहे, तिकडे वेटिंग पण आहे जगदंबला. तर मग आता आलो इकडे. हे बघा, हे त्रिमंदिर पुणे. आणि गाईज नेहमी आम्ही महाबळेश्वरला जाताना, सातारा, कोल्हापूर, तर प्रत्येक वेळेस असं आमचं असतं इथे जायचं आहे, इथे जायचं आहे. आणि आज आता मिळाला आहे चान्स, आता आम्ही चाललो आहे. आज आमचं खूप देवदर्शन झालेलं आहे आणि त्यामध्येच आता हे एक ॲडिशन आहे. हे शेवटचं आहे आजचं बहुतेक नाही, आता हे लास्टच होईल, कारण याच्यानंतर हे लोक नॉनव्हेज खाणार आहेत. तर मग आता पुढे देवदर्शन तर होणार नाही. तुम्ही मंदिर बघा किती छान आहे. मंदिरचं आर्किटेक्चर बघ आणि वरती मून बघ किती छान आहे. एकदम सुंदर दिसतंय बघ. खरंच फोटोजेनिक स्पॉट आहे. एकदम मस्त आहे. हे फाउंटेन्स चालू आहेत आजची, त्यामुळे छान वाटतंय. मस्त सगळं वातावरण पण चिल झालंय आता, त्यामुळे आता इथे असं मस्त छान वाटतंय गारगार. सॉरी, फाउंटेन्स आहे तिथे पण. डायरेक्ट दुसऱ्या देशात आल्यासारखं वाटतं. डायरेक्ट खूपच सुंदर आहे. ते स्वामीनारायण मंदिर मध्ये असतात बाहेर, म्हणजे US मध्ये, कॅनडामध्ये, त्या टाईपमध्ये सगळ्यांनी स्वच्छता पण तशीच मस्त. आमच्या शंभूच्या येली खरंच मस्त आहे. शंभूचं लायन. जैन मंदिर आहे हे. आम्हाला माहीत नव्हतं इथे येताना काय आहे. आम्ही असंच बघायला आलो, पण खूपच छान आहे.
शिवलिंग बघ, शिवलिंग किती छान आहे. किती गोड आहे. इकडे शिवलिंग आणि इकडे हनुमान. नंदीचं कोरीव काम पण किती छान आहे. टॉर्टॉइस बघ शंभूचा. तर Hello. आम्ही आता ते जैन मंदिर बघून आलो. इथेच बाहेर बसलोय, मस्त वारं सुटलंय, इतकं छान वाटतं, इतकं सुंदर मंदिर आहे. आणि म्हणजे कॅन नॉट डिस्क्राईब द ब्युटी. यू हॅव टू कम अँड एक्सपिरियन्स इट. इतकं सुंदर डिटेलिंग आहे मार्बलचं सगळंच. आतमध्ये जे स्टॅच्यूज वगैरे होते ते पण इतके मोठे होते. हे असं इतकं पूर्ण व्हाईट आहे की आपण जेव्हा हायवेनी जातो ना तर हे असं चमकतं. म्हणजे आपण नोटीस करतोच आहे, असं हे मिस होतच नाही हे पॉईंट. तर असंच आम्ही पण आता नोटीस केलं जगदंबेला जाताना, म्हणून आम्ही इथे हॉल्ट घेतला आहे. खूप छान वाटतं आहे. आणि ही पूर्णच ट्रिप अशी सगळी अनप्लॅन्ड झाली आहे. म्हणजे कुठे आम्ही एक कामासाठी मुंबईला गेलो, त्याच्यानंतर तिकडनं अलिबागला पोचलो, तिकडनं पुण्याला पोचलो, आज जेजुरीला गेलो, मग प्रतिबालाजी केलं, आज एवढे नारायणपूर देवदर्शन केलं. सगळे देवदर्शन झाले आज. असं सगळं झालंय. म्हणजे इतकं अनप्लॅन्ड सगळं आहे. त्याच्यामुळे असं स्टार्टिंगचे जे ब्लॉग्स होते त्याच्यामध्ये फक्त ट्रॅव्हलच करताना दिसतोय आम्ही. कारण असं काही ठरवलंच नव्हतं. काम चालू आहे, हां बाबा चला आम्ही पण येतो, आम्हाला शॉपिंग करायची असं म्हणून यांच्या मागे आम्ही लागलो होतो की आम्हाला पण घेऊन जा. पण चांगलं झाला. इकडे आलो तर अजून मजा आली. आता जगदंबाकडनं खूप होप्स आहेत. म्हणजे नेहमी खातो तेव्हा तर खूप छान लागतं, पण आज आता एवढे सगळे आलेत, हे लोक पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहेत जगदंब, तर त्यांना पण आवडेल. आणि तुम्हाला पण आम्ही रिव्ह्यू देऊ की आता करंट लेटेस्ट त्यांची फूड क्वालिटी कशी आहे किंवा टेस्ट कशी आहे. सो स्टे ट्यून्ड. चांद से फायनली आमचा नंबर आला आणि आम्हाला तर टेबल मिळालं. खूप जास्त वेटिंग आहे. आता किती वाजले? 9:30 वाजले, तरी पण 1-1.5 तास वेटिंग म्हणतात ते. तर आमचा फायदा झाला की आम्ही आधी आलो, नंबर लावला आणि मग थोडंसं राऊंड मारून आलो. त्याच्यामुळे आता आम्ही डायरेक्ट जेवायला बसतो. बाय बाय. भात राहिलाय फक्त, बाकी सगळं आलंय. ऑर्डर कम्प्लीट. मस्त चिकन थाळी घेतली मी, याने गावरान घेतली, या लोकांनी मटण घेतलं आणि रोटी आणि भाकरीला ऑप्शन आहे. मस्त. कसं झालं जेवण मग? खूप मस्त जेवण झालं. माऊ पोटभर जेवली ना? येस. खूप छान मस्त होतं. एकदम पोटभर काम झालं. मामीला विचारा कसं होतं मामीला. व्हेज पण छान होतं. व्हेज पण छान होतं. त्यांच्या रस्त्यापासून बनवतात. ये 6 जन ने मिलकर मेरे साथ धोखा किया है. मटनच्या आळणीचा. तिने आळणी सूप पण पिलं आणि नंतर तिने आळणी भात पण खाल्ला. तिला फक्त डाऊट आला, त्यांनी वेटरने सांगितलं म्हणून की हे तुम्ही नाही खाऊ शकत, नाही तर तिने खाल्लं असं. तिला आवडला होता, टेस्ट वरून पण समजलं. मस्त होता. पण शंभू असताना शंभू खाल्ला असता. खरंच छान होता. मी खात नाही म्हणून माहिती नाही केली. लगते हैं ये धरती ये